नमस्कार. आज आपण अनियमित आकृत्यांचं क्षेत्रफळ, अनियमित आकाराच्या जागेचं क्षेत्रफळ काढणे, अनियमित आकाराच्या किंवा आकृतीच्या जागेचे क्षेत्रफळ काढणे, त्यालाच आपण एरिया ऑफ फिगर्स हॅविंग, एरिया ऑफ फिगर्स FIG URES having irregular IRRE irregular shape याचा आपण अभ्यास करणार आहोत. एरिया ऑफ फिगर्स म्हणजे आकृतीचे क्षेत्रफळ, हॅविंग की ज्यांना इरेग्युलर शेप, अनियमित आकार आहे, याला अनियमित आकाराच्या जागेचं किंवा आकृतीचं क्षेत्रफळ काढणे असं म्हटलं जातं. बघा, जनरली प्लॉट, फील्ड एक्सेट्रा आर ऑफ शेप ऑफ इरेग्युलर पॉलिगॉन्स. क्षेत्रफळ, प्लॉट जे आहे, जमीन जी आहे, याचा आकार अनियमित असतो आणि आर द शेप ऑफ इरेग्युलर पॉलिगॉन्स. त्यामध्ये दोज पॉलिगॉन्स कॅन डिवाइडेड इनटू ट्रायंगल अँड स्पेसिफिक क्वाड्रिलॅटरल. त्याला जर आपण चौकोन आणि त्रिकोणमध्ये त्याचं विभागणी केली, शुअरली द फॉलोइंग एक्झाम्पल्स वी नो दॅट पॉलिनॉमियल्स आर डिवाइडेड अँड देअर एरियाज आर. म्हणजे अशा पद्धतीने आपण, म्हणजे भूखंड असेल, शेतजमीन असेल, त्यांचे आकार अनियमित आकाराचे बहुभुज असतात आणि मग त्याचं विभाजन त्रिकोण किंवा विशिष्ट चौकोनामध्ये केलं तर तुम्ही त्याचं क्षेत्रफळ काढू शकता. पुढील उदाहरणामधून तुम्हाला अनियमित आकाराच्या आकृत्यांचं क्षेत्रफळ काढता येईल. बघा, मी एक मोठं गणित घेतो. ABCDE QR आणि P. इथं लंब आहे, इथं लंब आहे, इथं लंब आहे, इथं 10 आहे, इथं 12 आहे, इथं 15 आहे, इथं 16 आहे, इथं 17 आहे, इथं 10 आहे. बरोबर आहे. हा, फाइंड एरिया ऑफ द फिगर. फाइंड एरिया ऑफ द गिवन फिगर. मराठीमध्ये त्यांनी दिले आकृतीचे क्षेत्रफळ काढा. बघा, ही जी आकृती, याच्यामध्ये काय काय आहे बघा बरं. हे बघा, माझा हात आहे ना, हाताखाली दिसतंय ना तुम्हाला, हे BCD हा एक मोठा त्रिकोण दिसतोय बघा, ट्रायंगल आहे का ना, ट्रायंगल. आणि याची ही कोण वाटते तुम्हाला, हाईट आहे, आणि बेस कोण होईल, BD. बघा ना, असं आहे ना, टी दिसतोय का, टी. ही उंची असते आणि हा पाया असतो. इट इज हाईट आणि इट इज बेस. ही उंची आणि हा पाया आहे. बरोबर आहे का. आता ही उंची किती आहे, पण पाया BD आहे. BD म्हणजे काय, BQ, QP, PR आणि RD. 10, 12, 15 आणि 16 या सगळ्यांची बेरीज आहे. कळलं का, कळलं का नाही. ही BD म्हणजे 1, 2, 3, 4 चौघांची बेरीज होईल. म्हणजे याचा अर्धा बाजूचं क्षेत्रफळ आलं बरं का. आता हा त्रिकोण आकृतीत काहीतरी राहिलं, 13 आहे, 13. सेमीच्या पुस्तकामध्ये ते 13 विसरलेले बघा इथं. आता हा त्रिकोण आहे परत, इकडून राईट अँगल म्हणजे काटकोन, म्हणजे इकडून बी काटकोन, म्हणजे याचा क्षेत्रफळ काढता येईल. बघा ना, काटकोनाच्या कडेच्या बाजू, साइड पैकी राईट अँगल्स, एक पाया असते, एक उंची असते, हिला बेस म्हणतो, हिला हाईट म्हणतो. म्हणजे याचं सूत्र 1/2 पाया गुणिले याचंही काढता येईल. इथं परत काटकोन आहे, कडेच्या दोन्ही बाजू माहिती आहे, पाया आणि उंची, बेस आणि हाईट, याचंही क्षेत्रफळ काढू शकतो. म्हणजे ही 2 आणि 3 आकृत्या झाल्या बघा क्षेत्रफळ काढण्याचं. साधं साधं सूत्र आहे, सरळ सरळ 1/2 पाया गुणिले उंची. आता राहिली ही आकृती. ही आकृतीमध्ये बघा, हा लंब आहे आणि हा पण लंब आहे, दोन बाजू लंब आहेत, म्हणजे या समांतर झाला, म्हणजे ह्या पॅरलल झाला, पॅरलल. बरोबर आहे का. त्या टू साइड्स आर परपेंडिक्युलर, सो दॅट्स व्हाय दे आर पॅरलल. ह्या दोघी पॅरलल आहेत. म्हणजे हा जो आहे ना, हा ट्रॅपेझियम, हा समलंब चौकोन आहे, समलंब चौकोन. आणि समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 समलांबी गुणिले उंची, समांतर बाजूच्या लांबीची बेरीज गुणिले उंची, 1/2 इंटू सम ऑफ इट्स पॅरलल साइड्स इंटू हाईट. मग याचाही तुम्हाला एरिया काढता येईल. मग ह्या बघा, या दोघांची बेरीज, ही बाजू 13 आहे, ही बाजू 17 आहे,
पॅरलल साइड समांतर बाजू आणि ही जी मधली ही त्याची हाईट होईल कोण क्यू आर 12 अधिक 15 अशा पद्धतीने सगळ्याचं क्षेत्रफळ काढता येईल. आणि मग चौघांची बेरीज म्हणजे आकृती क्षेत्रफळ आपण एकाचं काढू. प्रथम फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी. प्रथम त्रिकोण बीसीडी चे क्षेत्रफळ काढू. एक अंशात ट्रायंगल बीसीडी त्रिकोण बीसीडी चे क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची. आता बघा पाया हा पाया आहे उलटा आहे ना त्रिकोण. पाया म्हणजे 10 अधिक 12 अधिक 15 अधिक 16 करा बरं. 10 अधिक 12 किंवा कंसात द्या 10 अधिक 12 अधिक 15 अधिक 16 आणि उंची किती आहे 10. हे होईल 22, हे होईल 37, हे होईल 53. 10 20 30 40 51 53 बरोबर. 53 गुणिले 5 5 3 15 25 आणि 26 चौरस मीटर किंवा मीटर स्क्वेअर आलं. एक पहिली आकृती आली बरं का. आता दुसरं हा त्रिकोण एक अंशात त्रिकोण ए बी क्यू. काटकोण त्रिकोण आहे हा पण राईट अँगल ट्रायंगल. सो एरिया ऑफ ट्रायंगल ए बी क्यू 1/2 बेस इनटू हाईट. बघा पाया उंची 10 गुणिले 13 65 चौरस मीटर ज्याला मीटर स्क्वेअर म्हणतात. तिसरं एरिया ऑफ ट्रायंगल ईआरडी. ईआरडी चे क्षेत्रफळ हा पण काटकोन त्रिकोण आहे. मग ते सूत्र पाया किती आहे 16 उंची 17 बेस 16 हाईट 16 8 7 56 8 5 आणि आता चौथी आकृती कोणता आहे म्हणलं मी ट्रॅपेझियम समलंब ए क्यू आर ई. कसं वाचा ए क्यू आर ई ए ई आर क्यू क्यू ए ई आर कसं वाचा. मी असं म्हणतो एक अंशात ए क्यू आर सी ए क्यू आर ई. लांबे गुणिले उंची. इंग्लिश मध्ये सम ऑफ पॅरलल साइड्स इनटू हाईट. आता बघा बघा हे बघा तुम्हाला आधी आकृती काढून दाखवतो. हे असं आहे अशी आकृती हे बघा. ही आकृती असं आहे. इथं राईट अँगल काटकोन इकडे म्हणजे या दोघी समांतर झाले बरं. उभ्या समांतर होती आणि हे लंबांतर आहे ना. लंबांतर म्हणजे हे होईल उंची. कोणती उंची होईल क्यू आर. क्यू आर म्हणजे 12 अधिक 15 होईल आहे ना. 12 15 किती 27 आणि 13 आणि 17 13 अधिक 17 आणि 12 अधिक 15 12 15 किती 27 ही होईल 30 म्हणजे 15 गुणिले 27 15 7 105 30 40 105 10 15 30 40 ओके. आता आकृतीचे क्षेत्रफळ एरिया ऑफ फिगर पुन्हा कोणाचं बघा बरं का. त्रिकोण बीसीडी चे क्षेत्रफळ अधिक त्रिकोण AQB चे क्षेत्रफळ अधिक त्रिकोण ERD चे क्षेत्रफळ आणि अधिक चौकोन AQRE. 4 आकृत्या बघा. मी क्रमांक दिले बघा 1 2 3 4. पहिला काढला किती 265 दुसरा 65 136
आणि शेवटचा 405, 265, 65, 330, 466, 871 स्क्वेअर मीटर. पूर्ण उत्तर लिहा तुम्ही. आकृतीचे क्षेत्रफळ 871 चौरस मीटर किंवा 871 स्क्वेअर मीटर आहे. किती सुंदर आणि छान गणित आहे बघा बरं. अशी 15.5 मध्ये 2 गणित आहेत पहा. आपण ती सोडवणार आहोत, घाबरू नका. आता आपण पहिलं गणित घेऊया त्यातलं. नीट पहा. सेम आता जे काही झालं तसंच आहे बघा. हे तीस 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 60, 25, 50, हे 35 इथं लंब. फाइंड एरिया ऑफ प्लॉट, भूखंडाचे क्षेत्रफळ काढा. परत बघा खालचा अर्धा भाग आहे ना, हा पीटीएस नावाचा त्रिकोण आहे बघा. ट्रायंगल पीटीएस बरोबर. की त्याची टी दिसतोय तुम्हाला की हाईट होईल, उंची, आणि हा पाया होईल कोण पीएस असे आपण ते ना. ही पाया आणि ही उंची होईल. म्हणजे आपण पहिल्यांदा त्रिकोण, हा पहिला त्रिकोण झाला बरं का. इथं काटकोण त्रिकोण म्हणजे हा दुसरा, हा तिसरा, आणि हा चौकोन आहे कोणता आहे तो समलंब, त्याला आपण ट्रॅपेझियम म्हणतो. बघा परत फाइंड एरिया, त्रिकोणाचं नाव बदलतं फक्त. पीटीएस सांगा. हा पाया होईल ना, हा पाया पीएस 30 अधिक 30 अधिक 30 अधिक 60, आणि उंची किती आहे 30. 30 आणि 60 मध्ये 150 होईल बघा. 15 150 गुणिले 15 सगळे बाबू मीटर मध्ये येतं. 169, 15 575, 15 7 22 आला पीटीएस. आता क्यूएपी बघा. ही उंची आणि हा पाया 30 गुणिले 50 बेस इंटू हाईट. शून्य असेल 15 75. आता आरसीएस त्रिकोण आरसीएस आरसीएस परत राईट अँगल आहे, काटकोन त्रिकोण आहे. पाया आणि उंची 1/2 60 गुणिले 25. तीस गुणिले 25 हा शून्य असत, 25 त्रिक 75 आहे बरोबर आहे का. आता चौकोन क्यूएसीआर ट्रॅपेझियम आहे, समलंब चौकोन आहे. सूत्र तेच 1/2 समलंब आहे, 1/2 समलंब 4 साइड्स. समलंब नाही, समलंब पॅरलल साइड्स इनटू हाईट. चला बरं आता पॅरलल कोणत्या होती, मी मग कशी दाखवली होती. हे समांतर होती, समांतर पॅरलल, आणि त्याची उंची होईल कोणती ही एसी. ही 50 आहे, ही 25 आहे. सब म्हणजे बेरीज, पॅरलल साइड्स, समांतर बाजूची बेरीज 50 अधिक 25, आणि उंची ही बघा एसी 30 30 60 आहे. हे होईल 75, हे होईल 60.
बेट्रिक 75 गुणिले 30 बरोबर आहे ना. हा शून्य असाच आणि 75 गुणिले 3 15 21 आणि 22 गुणाकार तुम्ही करा. आता आकृतीचे किंवा भूखंडाचे क्षेत्रफळ एरिया ऑफ प्लॉट. चला पहिला त्रिकोणाचं नाव काय बघा पीटीएस अधिक दुसऱ्या त्रिकोणाचं नाव काय बघा क्यूए पी. तिसऱ्या त्रिकोणाचं नाव काय बघा आरसीएस. आणि चौकोनाचं नाव क्वाड्रॅटरचं नाव काय आहे क्यूएसीआर. यात किती भरा फक्त. पहिलं किती आलं 2250 750 750 आणि 2250 बघा 3750 उत्तर किती येईल 6000. किती उत्तर येईल 6000. काही चुकलं नसेल तर बरोबर येईल. स्क्वेअर मीटर चौरस मीटर. या ठिकाणी हे गणित संपलं बघा. सेम असंच गणित मी तुम्हाला पूर्ण सोडून दिलं होतं. हे पण मी सोडून दिलंय. काळजीपूर्वक पहा आणि सोडवा. आता दुसरी आकृती बघते त्याच्याकडे जाऊयात आपण. उदाहरण संग्रह 15.5 मध्ये 15 पॉइंट प्रॅक्टिस सेट 15.5 मध्ये बघा ती आकृती आता या ठिकाणी काढतो मी. अशी आकृती आहे. ओके ए बी सी डी ई आणि इथे एफ असेल. 24 30 हे 24 हे 30 26 इथं 28 म्हणजे ही 28 आहे ही 16 आहे. बघा या ठिकाणी आकृती क्षेत्रफळ काढा प्लॉटचं क्षेत्रफळ काढा. फाइंड एरिया ऑफ प्लॉट असं म्हटलंय क्लिअर कट. आता या ठिकाणी बघा हा जो 16 आहे हा दिलेला असणार आहे. तो चुकून तो दिलेला गेलेला आहे. प्रिंटिंग मिस्टेक असेल ती बहुतेक तरी पाहूयात आपण. ठीक आहे बघू. या ठिकाणी बघा 3 त्रिकोण आहेत बघा. इथं का राईट अँगल ट्रायंगल आहे. काटकोन त्रिकोण आहे बघा. पण काटकोनाच्या कडेचे 2 बाजू नाही आहेत. आज त्याला आपण 1/2 पाया गुणिले उंची म्हणलं असतो. पण हा काटकोनाचा कर्ण दिलेला आहे बघा 30. त्यामुळे तुम्ही ही बाजू काढू शकता. आणि मग याचं क्षेत्रफळ ही बाजू आल्यावर 1 2 3 तुम्ही हिरोच्या फॉर्म्युल्याने किंवा हिरोज फॉर्म्युल्याने काढू शकता एरिया. किंवा 1/2 बेस इंटू हाईट 1/2 पाया गुणिले उंची. मग आता आपण असं करू. प्रथम त्रिकोण ए बी ई मध्ये इन ट्रायंगल ए बी ई बरोबर बाय पायथागोरस थेरम पायथागोरस प्रमेय आहे बघा बरं का. काटकोनाचा कर्ण कोण आहे बी. कर्ण वर्ग हायपोटेनस स्क्वेअर कर्ण वर्ग बरोबर बाजू 1 आणि बाजू 2 ए बी चा वर्ग बाजू 1 चा वर्ग बाजू 2 चा वर्ग. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. 30 चा वर्ग 24 चा वर्ग आणि ए चा 30 स्क्वेअर 24 स्क्वेअर हा 900 येईल. 24 चा वर्ग 576 हा इकडे वजा होईल. 900 576 4 9 7 गेले 2 324 पैकी स्क्वेअर रूट त्याला आपण 2 बार वर्गमूळ घेऊन हा 18चा वर्ग आहे ना. स्क्वेअर रूट घेतलं म्हणजे वर्ग निघून जाईल. वर्गमूळ घेतल्यावर वर्ग निघून गेला म्हणजे हा
आता लगेच क्षेत्रफळ काढता येईल आपल्याला एरिया सोपं आहे. आता कसं काही एरिया काढणार काही जण म्हणतील सर मी हिरोच्या फॉर्म्युलाने काढतो काही म्हणतील सर 1/2 बेस इंटू हाईट कारण का तो राईट अँगल ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल कडेच्या दोन बाजू आहेत मग ए इंटू ब्रॅकेट ट्रायंगल ए बी ई त्रिकोण एबीई चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाय गुणिले उंची 1/2 कडेच्या दोन बाजू 24 गुणिले 18 12 गुणिले 18 12 96 12 9 21 चौरस मीटर किंवा मीटर वर्ग पाहिजे ए बी सी तुम्ही हिरोने पण काढू शकता पाहिजे हिरोज फॉर्म्युला पण मी शॉर्टकट वापरला. आता त्रिकोण बीसी मधला त्रिकोण दिसतोय का इन ट्रायंगल बीसीई त्रिकोण बीसीई मध्ये हे बघा 1 2 3 बाजू आहेत ए किती आहे 30 बी किती आहे 26 आणि सी किती आहे 28 मग एस बरोबर ए अधिक बी अधिक सी भागिले हिरोचा फॉर्म्युला 30 अधिक 26 अधिक 28 भागिले 2 जागा नाही म्हणून पुढे लिहितो बरं का 8 7 14 8 25 50 70 80 84 ला 2 ने भागा 42 येईल बाय हिरोज फॉर्म्युला हिरोच्या सूत्राने कोणतं त्रिकोणाचं बीसीई एक अंशात बीसीई बरोबर चला एच ची किंमत म्हणा 42 वजा ए ची किंमत 30 बी एस ची किंमत 42 वजा बी ची किंमत 26 एस ची किंमत 42 आणि सी ची किंमत 28 फक्त सूत्रात किमती भरल्या हा 42 असाच याची बाजूबाकी 12 येईल सबट्रॅक्शन करून बघा हे दोघांची बाजूबाकी 26 42 वजा 26 16 येईल आणि 42 वजा 28 14 येईल इथे 42 हे 14 आहे म्हणजे 14 त्रिक 42 होईल बघा हे सोपं होईल बघा हे आपलं काम बघा 14 गुणिले 3 याची फोड केली कारण 14 आहे आता 16 आणि 12 याची 4 त्रिक करू 16 चे 4 गुणिले 4 करू गुणिले 14 आहे 14 शेजारी 14 40 into 40 3 शेजारी 3 3 गुणिले 3 4 शेजारी 4 14 त्रिक 42 बरोबर 4 त्रिक 12 बरोबर आहे 4 चौक 16 हा बघा ह्या 4 ला हा 4 पण एकटा 4 राहिला तो 2 गुणिले 2 लिहू आपण यातनं एक 14 यातनं एक 3 4 आणि 2 वर्गमूळ निघून जाईल दोघांतला एक जरी 14 त्रिक 42 4 गुणे 8 गुणे 16 32 आणि 33 किंवा मीटरवर दुसऱ्याचा आला हे म्हणलं तर हिरोनी काढले आता मी तुम्हाला सांगितलं 16 इथं असलं पाहिजे प्रिंटिंग मिस्टेक आहे मग सी डी ई जो ट्रायंगल ही उंची होईल आणि हा पाया होईल बघा टी आकार येईल हाईट आणि बेस एरिया ऑफ एडीसी 1/2 बेस इंटू हाईट बेस 28 आणि हाईट 16 28 गुणिले 8 8 आणि 64 8 गुणिले 16 6 22 आलं त्याचं पण तिघांचे पण माहिती आहे मग एरिया प्लॉट किंवा आकृती क्षेत्रफळ भूखंडाचे क्षेत्रफळ एक अंशात त्रिकोण पहिला कोणता आहे एबीई दुसरा बीसी तिसरा ईडीसी 3 त्रिकोण आहेत बघा
ABE BCE आणि EDC. पहिल्याचं किती आलं 216 260 336 आणि 224 तिघांची बेरीज बघा 216 336 6 6 12 3 2 5 आणि 224 773 त्याचं उत्तर येईल बघा 776. या ठिकाणी आपला 15.5 संपलेला आहे. बघा प्रिंटिंग मिस्टेक पुस्तकामध्ये दोन्ही पुस्तकात सेमीच्या आणि मराठीच्या ही जी 16 आहे इथं दिलेली बघा FD दिलेली 16 लक्षात ठेवायचं इथं नाही 16 16 इज FD आणि हा 28 इथं दिलेला बघा सेमीच्या पुस्तकात तो इथं लिहायचा आहे 28 म्हणजे आधी इथं पायथागोरस आपण ही बाजू काढली याचं क्षेत्रफळ काढलं याचं हिरोनी काढलं आणि याचं परत 1/2 बेस इंटू हाईट याचे दोन पाया लिहून काढलं तिघांची बेरीज म्हणजे आकृती सूत्र पाहिलं. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.